कलियुगात जेव्हा धर्म दुर्बल होतो, भक्तांचे आर्त हाक आकाश भेदते, तेव्हा ईश्वर स्वतः चालत येतो. दिगंबर मौन रूपात, पण अपार सामर्थ्यासह. ही कथा आहे त्या महायोगीची, स्वामी समर्थ महाराजांची, ज्यांचे नाव घेताच संकटे दूर होतात आणि ज्यांचे चरित्र ऐकणारा भक्त अंतर्बाह्य बदलून जातो. विष्णू बळवंत थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृत हा 21 अध्यायी प्रासादिक पारायण ग्रंथ लिहिला होता. विष्णुबुवांचा जन्म रत्नागिरीतील पालशेतमध्ये झाला. व्यवसायाने ते शिक्षक होते. पुढे शंकरशेठ नावाच्या मारवाडी स्वामीभक्त स्नेहामुळे विष्णुबुवासुद्धा स्वामीभक्ती करू लागले आणि कोणतीही काव्यशक्ती नसताना त्यांनी स्वामी चरित्र सारामृत लिहिले. आज हा प्रासादिक ग्रंथ गेली कित्येक दशके लाखो घरात पूजला जातो. अनेक भाविक आबालवृद्ध या ग्रंथाचे प्रेमाने पारायण करून स्वामींची सेवा करत आहेत. स्वामींनी त्यांना पावलोपावली प्रचिती दिली आहे आणि आपले भक्तवत्सल, भक्ताभिमानी हे विशेषण त्यांनी कायम ठेवले आहे. पारायण सुलभ पद्धतीने करता येते. रोज 1, 3, 7 किंवा 21 अशा अंकांमध्ये अध्याय वाचता येतात. आजच्या धकाधकीच्या काळामध्ये एक अध्याय जरी वाचला तरी ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचली जाते. या ग्रंथात स्वामींच्या लीलांचे अद्भुत वर्णन वाचताना भाविक तल्लीन होऊन जातात. आपणसुद्धा या पवित्र ग्रंथाचे पारायण करून आपल्या या व्यापयुक्त जीवनात समाधान आणूया आणि स्वामींची सेवा करूया. यंदा 20 मार्च 2026 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा होणार आहे. त्या निमित्ताने स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय कथास्वरूपात मराठीमध्ये मी आपल्यासमोर सादर करणार आहे. आशा आहे तुम्हाला हे श्रवण करायला नक्की आवडेल. आज आपण प्रथम अध्यायाला सुरुवात करूया. श्री स्वामी चरित्र सारामृत या दिव्य ग्रंथाची सुरुवात लेखक अत्यंत नम्रपणे करतात. प्रथम ते गणपती, सरस्वती, गुरु, कुलदेवता आणि अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार स्वामी समर्थांना वंदन करतात. स्वामी म्हणजे परमानंदाचे साक्षात स्वरूप, ज्ञानाचा अवतार, त्रिगुणांच्या पलीकडे असलेले सद्गुरू. नंतर लेखक भगवान विष्णूंचे अत्यंत सुंदर भक्तिभावपूर्ण वर्णन करतात. मेघासारखा निळा वर्ण, मस्तकी किरीट, कमळासारखे नेत्र, हृदयावर कौस्तुभमणी, 4 हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म, ज्यांच्या दर्शनाने पाप नष्ट होते, ज्यांचे ध्यान नारद, व्यास, वाल्मिकीही करतात, अशा त्या जगद्गुरू विष्णूंना ग्रंथारंभी नमस्कार केला जातो. यानंतर गणपती बाप्पांचे स्मरण करून ज्यांच्या कृपेने सर्व विघ्ने दूर होतात आणि लेखणीला गती मिळते, तसेच माता सरस्वतीला ते विनंती करतात, मी अज्ञ आहे, अल्पमती आहे, पण तुझ्या कृपेनेच हा पवित्र ग्रंथ पूर्ण व्हावा अशी आशा आहे. लेखक म्हणतात, जसे माता पिता आपल्याला जन्म देतात, तसे गुरु आपल्याला खरे मानवपण देतात, म्हणून गुरुचरणी साष्टांग नमस्कार. यानंतर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित अवतार म्हणजे श्री दत्तप्रभू यांचे वर्णन केलेले आहे. 3 मुखे, 6 हात, कामधेनू आणि श्वानांसह दिव्य स्वरूपात ते नेहमी आपल्या भक्तांचे रक्षण करतात. यानंतर अध्यायात कलियुगाचे वास्तव मांडले आहे. धर्म दुर्बल झाला आहे, पाप वाढले आहे, लोक नास्तिक झाले आहेत, वेद, यज्ञ, साधना लोप पावत आहेत, दारिद्र्य, दुःख आणि अधर्म वाढलेला आहे. अशा काळात धर्म संस्थापनेसाठी ईश्वराने पुन्हा अवतार घेतला. कोणत्या जातीचा, कोणत्या कुळाचा, कोणत्या वर्णाचा हे कोणालाच माहीत नाही, पण अक्कलकोटमध्ये प्रकट झाले ते महासिद्ध आपले स्वामी समर्थ महाराज. चमत्कारांनी परिपूर्ण, भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे साक्षात परमेश्वराचाच अवतार. लेखक अत्यंत नम्रपणे म्हणतात, स्वामींचे चरित्र महासागरासारखे अथांग आहे.
मी अल्पमती आहे, पण त्या सागरातून थोडीशी अमृतमय कथा भक्तांसाठी उचलत आहे. ही कथा म्हणजे उद्यानातील सुंदर फुले गोळा करून भक्तांच्या गळ्यात घातलेला हार आहे. अशा रीतीने या पहिल्या अध्यायात ग्रंथाचा मंगलारंभ, ईश्वर, गुरु आणि संतांची वंदना, कलियुगाचे वर्णन, स्वामी समर्थांचा अवतार, कवीची नम्रता आणि भक्तिभाव हे सर्व अत्यंत सुंदर रीतीने मांडले आहे. अशा या दिव्य चरित्राचा पुढील अध्याय स्वामी समर्थांच्या अद्भुत लीलांनी परिपूर्ण आहे. तो ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. इथेच पहिला अध्याय समाप्त होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.